बघा आंब्याला आमच्या मोहर कसा आलाय आणि किती छान आलाय. आणि आता आबाळ आले की मोहर गळतो पूर्ण, मग आंबे पण बरोबर येत नाहीत, सगळे असं हे होतात. मग त्याच्यावर औषध फवारणी चालू आहे. काय काय घेतलंय, कीटकनाशक, टॉनिक आणि 19-19 अशा प्रकारची ही फवारणी आम्ही घेतली आहे, का तर आंब्याचा मोहर गळू नये आणि आंबे छान येवावे म्हणून. तर आता मी फवारणी करते, बघा तुम्ही. ह्याला पण बारीक फुलं कळी आली आणि छोटे छोटे लिंबू पण आलेत. मग आता ह्याला पण फवारणी घेतोय लागली. एकदा स्टार्ट काम केलं की ते सुट्टी नसते. हे बघा आमचं चिक्कूचं झाड आहे, ह्याच्यावरती पण मी फवारणी मारणार आहे. तर तुम्ही चिक्कू बघा तेवढे मोठे आलेत हे का, आणि फुलं पण आलेत बघा, फुलं कळी म्हणजे आता नवीन चिक्कू यासाठी पण त्याला हे आलं. हे बघा आता गारटा पडलाय ना, तर ह्याची पानं बघा कशी झाले, दाखवते तुम्हाला. हो का ना, हे का, हे असं कशामुळं होतं, म्हणजे गारट्यानं थंडी, म्हणजे थंडी जास्त पडल्यामुळं होतं. कवळ्या पानं कशी झालेत बघा, ह्याचे शेंडे पूर्ण मुरगाडल्यागत झालेत, प्रत्येक सगळीकडे झालेत हो का. म्हणून हे औषध फवारणी करतो हे का, सगळ्या A to Z झाडाच्या शेंड्यांना असं झालंय. गुलाबाचं झाड आहे आमचं, गुलाबाच्या झाडाला पण मस्तपैकी फवारणी करून घेते, म्हणजे छान छान फुलं येतील, कळ्या येतील.